कुरखेडा तालुक्यात आरटीई सवलतीसाठी खोट्या कागदपत्रांचा गैरप्रयोग, चौकशीची मागणी. कुरखेडा तालुक्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या 25% सवलतीच्या योजनेत गंभीर अनियमितता समोर आली. काही पालकांनी बनावट कागदपत्रे सादर करून ही सवलत मिळवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणी कठोर चौकशी करून दोषी पालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते आहे. आरटीई कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि वंचित गटातील मुलांना खासगी शाळांमध्ये 25% जागांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात प्रवेश मिळतो. ही सवलत मिळवण्यासाठी पालकांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला, निवासाचा पुरावा, इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. मात्र कुरखेडा तालुक्यात काही पालकांनी खोटे उत्पन्न दाखले आणि बनावट निवास पुरावे सादर करून या योजनेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही सवलत खऱ्या गरजू मुलांसाठी आहे, पण काही लोकांनी खोटे कागदपत्रे सादर करून पात्र विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करून योग्य ती कारवाई केली आहे. उदाहरणार्थ, पुणे येथे 18 पालकांवर खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तर अहमदाबाद येथे 140 प्रवेश रद्द करण्यात आले होते. कुरखेड्यातही अशा प्रकारची कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. जर पालकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाले तर त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होऊन ते पात्र उमेदवारांना दिले जाऊ शकतात. मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि शाळांना संतुलित निर्णय घ्यावा लागेल.